मेजॉरिटी वेळेला आमच्या शाळेला मिळायचे, कारण आमचे लेले मास्तर म्हणून जे होते संस्कृतचे वडील म्हणायचे, हा तुझा याच्यात पहिला नंबर आला तर अमुक दिन. मॅट्रिक पर्यंत माझं घड्याळ नव्हतं, आमच्याकडे गाडी होती, पण वडिलांनी कधी गाडीने जाऊ नाही दिला. नमस्कार, या पॉडकास्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रमोद कोलवाडकर यांना. डॉक्टर प्रमोद कोलवाडकर हे फारच आगळं वेगळं असं रसायन आहे, फारच आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व आहे. मी यांना भेटले, यांच्याशी बोलले, यांची मुलाखत घेतली तेव्हा मी फारच इम्प्रेस झाले आणि यांच्याशी गप्पा मारून, यांच्या गप्पा ऐकून, यांची माहिती ऐकून तुम्हा सर्वांनाही खूप आनंद होणार आहे याचा मला पूर्ण विश्वास वाटतो. कोण आहे डॉक्टर प्रमोद कोलवाडकर? तर डॉक्टर प्रमोद कोलवाडकर हे नागपूरचे प्रथितयश ज्येष्ठ क्षकिरण आहेत. हसतमुख व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. त्यांचे मूळ गाव अमरावती. त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही अमरावतीतच झालं. संपूर्ण मध्य भारतातून अगदी मुंबईसहित MD रेडिओलॉजी करण्याचा सगळ्यात पहिला मान त्यांचा आहे. MD रेडिओलॉजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली व DMRI मुंबई युनिव्हर्सिटी या दोन्ही परीक्षेत ते सर्वप्रथम होते. भारतातील रेडिओलॉजीतील सर जगदीशचंद्र बोस ओरेशन हा सर्वोच्च बहुमान देखील त्यांना मिळाला. विदर्भ रेडिओलॉजी शाखेचे संस्थापक अध्यक्ष होते ते. महाराष्ट्र रेडिओलॉजी शाखेचे अध्यक्षही होते. इंडियन रेडिओलॉजी आणि इमेजिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत. निरनिराळ्या दिवाळी अंकात आतापर्यंत वैद्यकीय सत्य घटनांवर आधारित 165हून अधिक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांच्यावर. आतापर्यंत त्यांचे 13 पुस्तके प्रकाशित आहेत. आयुरालेख या पहिल्याच कथासंग्रहाला नागपुरातील पद्मभूषण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार त्यांना लाभला होता आणि त्यानंतर मात्र पुरस्कारांची रांग काही थांबलेलीच राहील. फुटप्रिंट्स इन रेडिओलॉजी हे इंग्रजी पुस्तकही त्यांचे प्रकाशित. बॅडमिंटन, फोटोग्राफी, पेंटिंग या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना विशेष आवड आहे. इंडियन रेडिओलॉजिकल इमेजिंग असोसिएशनचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा सर्वोच्च बहुमान मिळवणारे विदर्भातील ते एकमेव व्यक्तिमत्व आहे. तर चला भेटूया डॉक्टर प्रमोद कोलवाडकर यांना आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याचकडून आपण माहिती ऐकून घेऊया. माझं संपूर्ण बालपण वयाच्या 18 वर्षापर्यंत अमरावतीत झाला. आलं का लक्षात? अमरावतीत जन्म झाला, अमरावतीत स्कूलिंग झालं, सगळं झालं. गमतीची गोष्ट म्हणजे अशी की माझे डोळे लहानपणापासूनच खराब होते, पण ते आई वडिलांच्या लक्षात आलं नाही. ते लक्षात उशिरा आलं. कसं काय? ती एक गंमत आहे म्हणून सांगतोय की मी प्रत्येक परीक्षेत पहिलीपासून 4थी पर्यंत प्रत्येक मंथली किंवा आठवड्याच्या घेतलेल्या परीक्षेत नापास व्हायचो आणि शेवटल्या परीक्षेमध्ये माझा नेहमी पहिला नंबर यायचा. अरे वा. तर सगळ्यांना आश्चर्य वाटायचं, हा वर्षभर नापास होतो आणि शेवटी पहिला नंबर कसा येतो? तरी त्याच्याकडे विशेष काही कोणी लक्ष दिलं नाही. मग चौथ्या वर्गात असताना मुद्दाम माझ्या वडिलांनी याच्या शाळेत टाकलं, म्युन्सिपल स्कूलमध्ये टाकलं, किंवा या प्रायव्हेटमध्ये काही हुशार पोरं नसतील, म्युन्सिपल याच्यामध्ये मोठ्या फील्डमध्ये टाकूया. तर मग मी 4थीत तिथेही पहिला आलो. मग त्यांना वाटायला लागलं काय झालं. मग हेडमास्टर घरी आले आणि मग त्यांनी विचारलं की हो हे पोरगा म्हणजे तुमचं आश्चर्यच आहे हो, नेहमी नापास होतो आणि अॅन्युअल मध्ये पहिला येतो. मग मला बोलावलं, मग मला विचारला. मग मी सांगितलं की प्रत्येक परीक्षा जी होते ती फळ्यावर लिहून होते. नेहमीची जी परीक्षा असते वर्षभरातली, फळ्यावर प्रश्न लिहायचा किंवा गणित फळ्यावर, हे ते. तर ते मला बरोबर दिसायचं नाही, त्यामुळे मी फेल व्हायचो. आणि अॅन्युअल जी असते ती पेपर असतो ना हातात,
त्यामुळे ते जवळून वाचता दिसतं. येतं म्हणून पण तेव्हा मला 5व्या वर्गापासून मला चष्मा लागला ओ, त्याच्यात. अच्छा. हो, तरी साधारणपणे माझं स्कूलिंग खूपच छान झालं. आय वॉज अ ब्रिलियंट स्टुडंट. सगळ्या बहुतेक परीक्षांमध्ये मी पहिला यायचो. 9वी पासून मग मॅट्रिक पर्यंत कधी पहिला कधी दुसरा. आणि आमच्या शिक्षणाच्या वेळेला संस्कृत मध्ये बोर्डाचं सिंक्लेअर प्राइज म्हणून होतं. तुम्हाला कदाचित नाव ऐकलं नसेल. हम्म. जसं बोर्डात पूर्ण बोर्डामध्ये त्यावेळेला अमरावती बोर्ड वेगळं नव्हतं. हम्म. पूर्ण नागपूर आणि सगळं मिळून एक बोर्ड होतं. ज्याला सगळ्यात जास्त संस्कृत मार्क्स मिळायचे त्याला ते बक्षीस देण्यात यायचं. तर आय वॉज टिप्ड फॉर दॅट की हा याला बहुतेक मिळेल, कारण मी टेस्टमध्ये पहिला आलो होतो अरे वा. मॅट्रिकच्या त्या शाळेने घेतलेल्या. पण अनफॉर्च्युनेटली 2 मार्कांनी माझं सिंक्लेअर प्राइज गेलं, पण आमच्याच शाळेला मिळालं. हा. सिंक्लेअर प्राइजेस मेजॉरिटी वेळेला आमच्या शाळेला मिळायचे, कारण आमचे लेले मास्तर म्हणून जे होते संस्कृतचे ते उत्कृष्ट टीचर होते. पण मी सगळं वडिलांकडून जे मिळवलं ते असं चॅलेंजेस मिळवलं. वडील म्हणायचे हा तुझा याच्यात पहिला नंबर आला तर अमुक दिन. मॅट्रिक पर्यंत माझं घड्याळ नव्हतं. हो. मॅट्रिक हम्म. पर्यंत हम्म. घड्याळ नाही, पेन नाही. आमचे वडील खूप डिसिप्लिनेरियन होते. म्हणजे एवढं पुढे एवढी सुबत्ता आली, सगळं पॉप्युलर झाले, काय तरी करायचे वडील? त्यांनी फालतू लाड नाही केले आमचे कधी. हा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमरावतीची माहिती तुम्हाला आहे की नाही माहित नाही, पण अंबादेवी रोडवर आमचं घर आहे. हम्म. तिथून सायन्स कोर हायस्कूल कितीतरी किलोमीटर दूर आहे. मालटेकडीच्या पायथ्याशी आहे सायन्स कोर हायस्कूल. आमच्याकडे गाडी होती, हम्म. पण वडिलांनी कधी गाडीने जाऊ दिलं नाही. जाऊ नाही दिलं. कष्ट शं- करा. 100 लोक पायी जात आहेत ना, हम्म. मग तुलाही पायीच जायला पाहिजे. बरं. असं फार छान पण शिस्तीत शिस्त. हम्म. वाढलो आम्ही त्यामुळे, खूप छान. वडिलांच्या शिस्तीत. आणि त्यामुळे अशी हे पण यायची, तू अमुक पहिला नंबर मिळवला तर तुला हे देईन, अमुक केलं तर अमुक देईन. जसं सायकल, मला ग्रीन रॅले म्हणून माझी सायकल फार प्रसिद्ध होती. मॅट्रिक नंतर ती मला दिली. ते म्हणाले बा तू चांगला मॅट्रिक पास झाला तर तुला कॉलेजमध्ये सायकल देईन चांगली. अरे वा. तर ती ग्रीन रॅले मला मिळाली, कारण मला मॅट्रिकला 5 डिस्टिंक्शन मिळाले होते. खूप छान. खूप फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 1, मॅथ्स 2 छान. हम्म. आणि संस्कृत. हम्म. पण तरी देखील माझं मेरिट काही मार्काने चुकलं होतं. बरं. म्हणजे बघा त्यावेळेला केवढी कॉम्पिटिशन होती. आणि 5 डिस्टिंक्शन असून आय वॉज नॉट इन द मेरिट, पण मला वडिलांनी सायकल प्रेझेंट दिली होती. आई आणि वडील दोघेही डॉक्टर. बरं. आई त्या काळात स्पेशलायझेशन तर नव्हतं, म्हणजे आता कसं गायनाकॉलॉजिस्ट हो. हे वगैरे असं तसं नव्हतं. लेडी डॉक्टर. ओके. ती लेडी डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायची. आणि वडील सुरुवातीला जनरल प्रॅक्टिस करायचे. आणि दोघांनी पण आयुष्याची सुरुवात केली गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये. हम्म. ते प्रायमरी हेल्थ सेंटर्स असतात की नाही ठिकठिकाणी खेड्यामध्ये, तर ते खेड्यांमध्ये काम केलेलं आहे वडिलांनी ऍज ए मेडिकल प्रॅक्टिशनर. आणि मग तुमचे दर्यापूरचे इटकीकर फॅमिली म्हणून प्रसिद्ध जमीनदार होते, ते माझ्या वडिलांचे मित्र झाले. या डॉक्टरकीमुळेच, त्यांच्या हाताला गुण होता म्हणा किंवा, ते म्हणायचे अरे तुमच्या दोघांच्या हाताला इतका गुण आहे तर तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस का नाही सुरू करत अमरावतीला. तर मग एक दिवशी वडिलांनी त्याला सांगितलं की त्याचं असं आहे रे म्हणे की प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू करायची म्हणजे आम्हाला 500 रुपयाचा खर्च आहे. त्या काळात 500 रुपये खर्च होता, म्हणजे अराउंड 1942-43 वगैरे असं. मी आय वॉज अ प्रिमॅच्युअर चाइल्ड. म्हणजे माझं 5 पाऊंड वजन होतं फक्त. तर त्या काळात आता कसं इन्क्युबेटर्स हे ते सगळं आहे, त्या काळात काही नव्हतं. त्या काळामध्ये मला कापसात गुंडाळून ठेवलं होतं मला, असं सांगतात
आणि मग मी नाजूक प्रकृतीचं असल्यामुळे जरा आई वडिलांना खूपच माझी काळजी होती. तर वडील जसे जसे त्यांची प्रॅक्टिस वाढली तर त्या काळामध्ये सिव्हिअर ट्युबरक्युलोसिस ची जी 2 प्रॅक्टिसेस होत्या. एक म्हणजे छातीमध्ये हवा टाकून जो भाग मोठा खराब झालेला नंतर तो कोलॅप्स करायचा. म्हणजे हवा भरली की ती प्रेशरनी तो भाग आकुंचन पावून जातो आणि मग ते हील होतं हळूहळू. ती पद्धत. आणि पोटामध्ये देखील ट्युबरक्युलोसिस खूप वाढलेला असेल तर पोटामध्ये हवा टाकायची आणि मग हे अशी ती पद्धत होती. ती इट वॉज व्हेरी ट्रिकी प्रोसिजर. तर ते वडिलांचा हात इतका हलका आणि स्लो करावा लागायचं ते काळजीपूर्वक. तो खूप पेशंट यायची. जवळजवळ दिवसभर ही यूज टू बी बिझी त्या प्रोसिजरमध्ये. मग आईला खूप काळजी वाटायला कारण हे लोक सिव्हिअर ट्युबरक्युलोसिस वाले होते. त्यामुळे दे कॅन इन्फेक्ट यंग चिल्ड्रन आणि मी तर आधीच मरतुकडा होतो त्या काळात. त्यामुळे मग आईने त्यांना आग्रह करून हे बघा बा आपला पोरगा एवढा हुशार मुलगा आहे, याला काही झालं नाही पाहिजे, तुम्ही ही प्रॅक्टिस बंद करा. किती पैसे मिळत असले तरी ही प्रॅक्टिस बंद करा तुम्ही. मग वडील मुंबईला गेले, 1 वर्ष राहिले तिथे आणि हा DMRE म्हणून जो डिप्लोमा आहे तो त्यांनी त्यावेळेला डिप्लोमाच होता. काय इव्हन मी MD करेपर्यंत मुंबईत डिग्री नव्हती रेडिओलॉजीची, डिप्लोमाच होता. तर वडिलांनी डिप्लोमा करून मग रेडिओलॉजी सुरू केलं. तेव्हा हे प्रॅक्टिस मग ती बंद झाली. त्यामुळे आईला जरा शांतता आली. हो, शी वॉज केअरिंग फॉर माय हेल्थ. अशा प्रकारे आमचा बालपण अत्यंत छान गेलं. आणि मला वाचनाची इतकी आवड होती की तुला आश्चर्य वाटेल, मला प्रत्येक वाढदिवसाला मुलांना कशी लहान मुलांना खेळणी अमुक तमुक असं द्यायचे, तर मला माझे सगळे नातेवाईक सगळे मित्र पुस्तकं प्रेझेंट द्यायचे. खूप छान. तेव्हापासून म्हणजे मी मुलांचे मासिक आणि चांदोबा हे आमच्या 5वीला पुजलेले असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यानंतर प्रत्येक वाढदिवसाला मला पुस्तकांचंच बक्षीस मिळायचं नेहमी, कारण माझी आवड सगळ्यांना माहीत होती. तर ती आवड मला लहानपणापासून होतीच. मग मेडिकलचं शिक्षण जे आहे तुमचं ते आई वडील डॉक्टर असल्यामुळे माझं तर शाळेत असतानापासूनच ठरलं होतं की डॉक्टर व्हायचं. म्हणजे आश्चर्य म्हणजे शाळेत निबंध लिहायचा असतो की नाही, पुढे तुम्ही काय व्हायचं वगैरे असं, तर तो निबंध देखील मी लिहिला होता की मला डॉक्टर व्हायचं आहे. इतकं ते आई वडिलांचं वर्क बघून पहिल्यापासून ठरलं होतं माझं की डॉक्टरच व्हायचं अगदी. आणि तसं ते झालंही, म्हणजे काही प्रश्नच नाही. आणि कुठून झालं शिक्षण? नागपूर मेडिकल कॉलेज. त्यावेळेला एकच कॉलेज होतं नागपूरला, त्याला म्हणतात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. बरोबर. आणि आता ते इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आहे, ते बरेच नंतर झालं. पण त्यावेळेला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज होतं तिथे. 18व्या वर्षी मिनिमम एज 18 असतं ऍडमिशन करता. तर लकीली काही माझं वय थोडं कमी होतं, पण ते पहिले 6 महिन्यात जर तुमचं 18 वर्ष पूर्ण होत असेल तर मग ते कंटिन्यू होतं ऍडमिशन असं होतं. म्हणून मग तीच भीती होती की माझं वय कमी आहे थोडंसं, रिफ्यूज करतात की काय, पण ते झालं म्हणजे असं. आणि मग तुम्ही इथे हॉस्टेलवर राहत होतात नागपूरला, आणि नागपूरला शिक्षण घेताना? नागपूरला हॉस्टेलमध्ये होतं. माझं आश्चर्य वाटेल तुम्हाला, पूर्ण लाईफ 10 वर्ष माझं आयुष्य हॉस्टेलमध्ये होतं. बरं. 10 years. नागपूर तिथलं काहीतरी सांगा ना छान. नागपूरचं हे, आणि मुंबईला 1 वर्ष आणि 2 वर्ष दिल्लीला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मध्ये. नागपूरला 4.5-5 वर्ष इथे हॉस्टेलमध्ये. म्हणजे काय की माझं स्वतःचं म्हणणं आहे की एव्हरीबडी शुड टेक द एक्सपिरियन्स ऑफ हॉस्टेल लाईफ. अगदी असं माझं मत आहे. कारण काय की हॉस्टेलमध्ये तुम्हाला कळतं की कोण
कसे वागतात, बरोबर. पोरं किती बदमाश असतात, खरंच. किती चोऱ्या करतात तुमच्या खोलीत येऊन किंवा असं सगळं. सगळंच म्हणजे शेअरिंग कळतं, हो आणि त्यानंतर ते ऍडजस्टमेंट मग तिथेही कळतं. तिथेही तुम्हाला आश्चर्य वाटेल की माय फादर वॉज सो स्ट्रिक्ट की आता सांगितलं तर लोकांना हसायला येईल. मी एकदा नागपुरात थंडी अमरावतीपेक्षा जास्तच आहे. हम्म. तर मी एकदा वडिलांना म्हटलं की पूर्वीच्या काळी बघा असं बादलीमध्ये हिटर टाकून पाणी गरम करायचं ना, हो, त्याचं इमर्शन, इट इज कॉल्ड इमर्शन हिटर. बरोबर. तर मी वडिलांना म्हटलं की मग ते मला ते इमर्शन हिटर घ्यायचं आहे तर त्याच्याकरता पैसे लागतील. तर वडिलांनी मला विचारलं की हॉस्टेलमध्ये किती मुलं आहेत? म्हटलं 117. आमचे 117 होते बरोबर. हॉस्टेलमध्ये. त्या 117 पैकी किती लोकांजवळ ते इमर्शन हिटर आहे? म्हटलं एक 25 एक लोकांजवळ असेल. तर मग बाकीचे लोक काय करतात? म्हटलं ते मेस मधून गरम पाणी बोलवायचा प्रयत्न करतात किंवा मग याचं झालं की मग माझं गरम कर, म्हणजे असं उधार घेऊन करतात असं तसं, किंवा मग थंड पाण्याने करू शकतात. हम्म. त्यामुळे मग बाकीचे लोक जर थंड पाण्याने करू शकतात तर मग माझ्या मुलांनी का थंड पाण्याने करू नये? बापरे, फारच शिस्त आणि अगदी. हे. पण त्यांचा त्या मागचा उद्देश फार होतं चांगला पण असला नाही, पाहिजे. पण मी तितकाच हट्टी होतो. हा, असं म्हणता का मग ठीक आहे म्हटलं, मी थंड पाण्याने आंघोळ करीन. हा. पण मी कधीही कोणाकडून ते हिटर उधार घेऊन, इट इज सो सिम्पल. कारण 10 मिनिटात पाणी बादली गरम होते, 10-15 मिनिटात, आणि तुझी आंघोळ झाली की मग मला दे हिटर, असं करता आलं असतं. पण वडील हट्टी तर मी हट्टी. खरंच गंमत वाटते. म्हणजे आपण नेहमी असं बघतो की पॅरेंटिंग शब्द आता फार गाजतो आहे, पण खरं पॅरेंटिंग जे केलं ते तेव्हाच्या काळातल्या आई वडिलांनी हो. केलं. म्हणजे मुलांना ते आई वडील फार स्ट्रिक्ट किंवा वाईट वाटत होते, पण तेच हो, आई वडील जे आहे ते शिस्त. मुलांना खरोखर घडवत होते. अगदी फक्त घडवत, वाढवत नव्हते, तर वाढवत ते घडवत फार होते. शिस्तबद्ध. आणि पण प्रेम इतकं होतं, वडिलांनी मला कधीही कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं नाही. हम्म. अर्थात आपण नेहमीचे, मला कपड्यांची फार आवड होती लहानपणापासून. म्हणजे मी लोकांना सांगितलं आश्चर्य वाटेल, मी अगदी लहान असताना देखील बिना इस्त्रीचे कपडे कधीच घातले नाही. मी हटून राहिलो, नाही नाही मला पायजमाला इस्त्री पाहिजे. छोटे, आता लहानपणी हो. अगदी लहान असताना बसून मला आठवतं की मी रडायचो इस्त्रीचं नसेल तर. हम्म. इतकी मला लहानपणापासून कपड्यांची आवड होती आणि मग ती वडिलांनी नेहमीच पुरवली. बरं, मग अगदी. एमडीचा प्रवास तुमचा तिकडे जाण्याचा मला वाटतं दिल्लीवरनं तुम्ही केला नाही का? नाही, पहिल्यांदा MBBS केलं इथून. हो. बरं, इथे त्यावेळेला रेडिओलॉजीचं कुठलंच पोस्ट ग्रॅज्युएशन नव्हतं. हम्म. हा, त्याची गमतच आहे माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनची. त्यावेळेला तुम्ही डॉक्टर मदन गोपालचं नाव ऐकलं होतं की माहित नाही, पण ते विदर्भामध्ये अमरावतीचे आय स्पेशालिस्ट डॉक्टर मदन गोपाल खूप प्रसिद्ध होते. बरं. व्हेरी. आणि ते एकटेच सगळ्यात जास्त हे होते, बाकी एवढे कोणी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट नव्हते. विषय होते 1-2. तर म्हणून आमच्या वडिलांनी ठरवलं होतं की माझ्या मोठ्या मुलाला मी आय स्पेशालिस्ट बनवीन आणि तो अमरावतीत सेटल होईल, आणि धाकटा मुलगा डॉक्टर होईल तेव्हा बघू. कारण मी सध्या खूप यंग आहे. म्हणजे मी जेव्हा डॉक्टर होईल त्यावेळेला ही वॉज नॉट इव्हन 50. हम्म. बरोबर. 50च्या आधीच. म्हणजे त्याचं ऍक्च्युअली ही अनफॉर्च्युनेटली डाईड ऍट हिज एज ऑफ 52. 52 वर्षाचे होते ते, आणि माझं वय 28 वर्षाचं होतं त्यावेळेला वडील वारले तेव्हा. तर त्यामुळे त्यांचं प्लॅनिंग असं होतं. पण मग वडिलांचे एक मित्र मेडिकल कॉलेजमध्ये ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट होते, डॉक्टर घाटे म्हणून. ही वॉज असोसिएट प्रोफेसर मेडिकलमध्ये. तर ते म्हणाले की ते खास मित्र होते वडिलांचे, अगदी बाळ म्हणायचे वडिलांना. बाळ, मी एक सांगतो तुला, तू प्रमोदला जरी आय स्पेशालिस्ट करायचं म्हणत असशील तरी आय वुड नॉट ऍडवाइज, कारण त्याचे डोळे आधीच खराब आहेत. डोळ्याचा नंबर माझा बराच होता. तर माझं स्वतःचं मत असं आहे की त्याला आय स्पेशालिस्ट नको करू.
वडिलांनी ऐकलं ते. मग त्यांनी मला सांगितलं, बाबा आय स्पेशालिस्ट काका नाही म्हणतात. ठीक आहे म्हणलं, नाही तर नाही. मग मग नॅचरली काय असतं की लहानपणी आपलं अट्रॅक्शन आपले आयडियल आई वडीलच असतात. हो. तर वडिलांचं रेडिओलॉजी पाहून मग मी ठरवलं, म्हणलं ठीक आहे आपण रेडिओलॉजी घेऊया. पण त्या काळात रेडिओलॉजी हा सब्जेक्ट बॅक बेंचर्सचा होता. हा. म्हणजे ज्यांना काही मिळत नाही कुठलंच पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यांनी रेडिओलॉजी घ्यावं. रेडिओलॉजी किंवा ट्युबरक्युलोसिसचा डिप्लोमा वगैरे असे हे कचरा समजला जायचे त्या काळात. तर मला सगळ्यांनी आश्चर्य म्हटलं, अरे तू रेडिओलॉजी करून राहिला, काय वेळ लागला की तुला? मेडिसिन, सर्जरी, मग तुला कुठलंही मिळू शकतं. म्हणजे हे मार्क्सवर मिळतं ना. बरोबर. पोस्ट ग्रॅज्युएशन जे असतं ते मार्क्सवर असतं. तर तुला कुठलंही पोस्ट ग्रॅज्युएशन मिळू शकतं, तुझे इतके चांगले मार्क्स आहेत. तर म्हटलं नाही बा, आता मला वडिलांच्यामुळे म्हणा काही म्हणा मला रेडिओलॉजीचं आकर्षण वाटलं, म्हणून मी रेडिओलॉजी घेतलं. म्हणजे अशी चित्तंतर झाली आयुष्यात. हॉस्टेलमध्ये मुख्य म्हणजे काय आहे की तू आश्चर्य वाटेल लोकांना की माझ्या रूम मध्ये सगळे आमच्या एक 4-5 मित्र होते आमच्या जवळचे. ते शुक्रवार संध्याकाळ झाली की माझ्या खोलीत यायचे आणि मलाही आश्चर्य वाटायचं. शुक्रवार संध्याकाळपासून तर रविवार सकाळपर्यंत हे लोक दारू, पत्ते, स्मोकिंग हे असं सगळं करत राहायचे ह्याच्यात. आणि लोकांना हे वाटायचं की मी म्हणजे अगदी देवाशपथ सांगतो की मी कधीही पत्त्यांना हात लावला नाही, कधी दारूला हात लावला नाही. फक्त त्याच्यावर भजी खाणं, हे खाणं, ते खाणं, ते आय यूज टू एन्जॉय. पण मी कधीही मला असं टेम्पटेशन कधीच झालं नाही की आपणही दारू पिऊन बघावी. आय वॉज व्हेरी फर्म इन माय माइंड ऑलवेज. घरचे संस्कार आणि शिस्त हो, या सगळ्या संस्कार, हो, गोष्टींचा ते परिणाम खरंच असावा. होतो. आणि पण त्यामुळेच मी कदाचित- अजूनही सांगतो लोकांना की इफ यू आर फर्म, नोबडी इन द वर्ल्ड कॅन फोर्स यू टू डू एनिथिंग. Very true. आता आमच्या कित्येक मित्रांना सवयी लावल्या हो या पोरांनी, आमच्या या जवळच्या मित्रांनी स्मोकिंगची सवय लावली, ड्रिंकिंगची सवय लावली. मला ते एक ही मुकदम फॅमिली आहे ना प्रसिद्ध, त्यांचा एक सध्याच्या याच्यापैकी पुतण्या, पण मेन मुकदमांचा मुलगा, तो माझा खास चांगला मित्र होता. तो ते एकदा चमचाभर दारू अशी हातात घेऊन माझ्या तोंडाजवळ आला, म्हणाला की इफ यू रिअली केअर फॉर माय फ्रेंडशिप यू विल ड्रिंक दिस. असा तर एखादा असताना पिऊन घेतलं असतं. मी त्याला म्हटलं, अरे आपली मैत्री इतकी उच्च दर्जाची आहे की तू साध्या या चमच्यावर दारूनी त्याची किंमत करतो म्हटलं. इट इज व्हेरी बॅड. मग त्याला जरा हे वाटलं की खरंच आहे आपण. आणि हाच फरक असतो ऍक्च्युली. तुम्ही तुमच्या तत्वांवर टिकून असाल हो, तरच हो. तुम्ही पुढे जाऊ शकता. हा. खरं तर भरकटलात की भरकटलात, मग हो, तिथनं जे काही रस्ते चेंज होतात आनंद ते आमच्या change. घरी चहा देखील पिऊ देत नव्हते आई वडील. वडील दूध प्यायचे आणि आई कॉफी प्यायची आणि मला दूध कंपल्सरी. पण मला बिलकुल दुधाचा कंटाळा होता. मला दूध कधीच आवडलं नाही, अजूनही आवडत नाही लहानपणापासून. तर असं वाढलो आम्ही की चहा घ्यायचा नाही म्हणजे नाही. डीएमआरई म्हणून रेडिओलॉजीचा डिप्लोमा असतो 1 वर्षाचा, बरं. तो मी मुंबईहून केला, KEM मधून. प्रत्येक वेळा मला सम चॅलेंजेस घ्यावे लागले, कारण आमचं मेडिकलचं शेड्यूल असं आहे की डिसेंबरपर्यंत इंटर्नशिप असते बरं. आणि मग जानेवारीमध्ये इंटर्नशिप कम्प्लिशनचं सर्टिफिकेट मिळतं. आणि ते सर्टिफिकेट इज अ नेसेसिटी फॉर एनी पोस्ट ग्रॅज्युएशन. तर मग मुंबईला मी DMRE करायला गेलो तर ते जानेवारीत गेलो मी सर्टिफिकेट घेऊन. पण तिथे जे रजिस्ट्रेशन असतं DMREचं ते ऑक्टोबरमध्ये सुरू होतो, 1 ऑक्टोबरपासून. तर ते डीन म्हणाले की यू हॅव टू टेक परमिशन फ्रॉम युनिव्हर्सिटी, बॉम्बे युनिव्हर्सिटी. ठीक आहे म्हटलं. मग बॉम्बे युनिव्हर्सिटीत गेलो, त्यांना समजावून सांगितलं की
आमचं हे शेड्यूल असं आहे आमच्या मेडिकल कॉलेजेसचं, तर व्हॉट कॅन वी डू, आम्हाला सर्टिफिकेट मिळाला फर्स्ट वीक ऑफ जानेवारी, सेकंड वीक ऑफ जानेवारी लागू शकतो, म्हणून मी मिडल ऑफ जानेवारीमध्ये आलो आहे नागपुरात. तर तुम्ही कुठल्या कारणाने मला नाही म्हणताय, म्हणजे नॉर्मली. तर म्हणे ऑलरेडी यू हॅव लॉस्ट 3 months, त्यात म्हणून आम्हाला काळजी वाटते की अभ्यासक्रम जरा फार जोराचा असतो. म्हटलं पण दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. राईट. जास्तीत जास्त काय होईल म्हटलं मी फेल होईल, पण तुम्ही मला रजिस्ट्रेशन तर द्या. मग ते तिथेही मला भांडावं लागलं. मग त्यांनी रजिस्ट्रेशन दिलं त्यांनी. आणि तुम्हाला मुंबईची पद्धत आता कशी आहे माहित नाही, पण मुंबईचे लोक इतर बाहेरगावच्या लोकांना दे ट्रीट यू लाईक अ डर्ट. येस, आय नो. म्हणजे मला ते है साला 3 महीने बाद आया है, क्या पढ़ाई करेगा और क्या करेगा. म्हणजे असे आमचे 20 लोक होतो आम्ही एका. आणि काय होतं की तिथे ठिकठिकाणी तुम्हाला क्लासेस अटेंड करावे लागायचे. म्हणजे एक क्लास जे हॉस्पिटलमध्ये, एक क्लास सायन हॉस्पिटलमध्ये, एक असे ठिकठिकाणी असे ठरलेले होते दिवस. आणि आठवड्यातून 2दा आम्हाला ॲटॉमिक एनर्जी, तिथे ॲटॉमिक फिजिक्स शिकायला जावं लागायचं. आणि हे तर असं तर मग आम्ही फिरत राहायचो वर्षभर. तर सगळ्यांना जरा हे वाटलं. परीक्षा आमची याच्यामध्ये होती, आफ्टर 9-10 months परीक्षा होती मेमध्ये. बसलो परीक्षेला. बरं, त्याच्यातली गंमत अशी असते त्या काळात, आता माहीत नाही आता आहे की नाही, त्या काळात बॉम्बे युनिव्हर्सिटीची एक पद्धत होती. प्रत्येक फॅकल्टीमध्ये जे पहिला नंबर येतात त्याच्या नावाने एक इन्व्हिटेशन लेटर येतं. दे यूज टू हॅव हे एक इव्हिनिंग गेट टुगेदर अँड डिनर फॉर युनिव्हर्सिटी फर्स्ट, असं होतं. तर माझ्याच वर्गातली एक मुलगी ती डिप्लोमा इन ॲनेस्थेशिया करायला आली होती तिथे, आणि मी रेडिओलॉजीचा डिप्लोमा करायला आलो. तर आम्ही जे क्वार्टर आहेत RMO क्वार्टर्स म्हणून, तिथे असा एक बोर्ड असतो, प्रत्येकाचे पत्र वगैरे त्या अशा याच्यात अडकवलेले असतात. तर ती पत्राची स्पेशालिटी अशी एक्सक्लुझिव्ह डिझाईन होतं त्याचं, असं ब्ल्यू आणि छान अट्रॅक्टिव्ह. म्हणजे ते लागलं की दुरून देखील कळायचं की अरे साला युनिव्हर्सिटी फर्स्ट कोई तो भी आहे आपल्या में से. तसे 2 पत्र बोर्डावर लागले. तो इतका हंगामा झाला. ते साला म्हणे ये तो छुपा रुस्तुम निकला, बोले अपन बोल रहे थे कि ये फेल होगा और ये पहला आ गया. अरे वा. आय स्टूड फर्स्ट देअर. मग आमची जी मैत्रीण होती आमच्या वर्गातलीच, ती पण DA मध्ये फर्स्ट आली. तर म्हणे साला ये कमाल है, बोले ये दोनों नागपुर के आए और बॉम्बे में पहला नंबर लेके जा रहे, बोले. म्हणजे असं ते एक प्रकारचा आमच्याबद्दल मग त्यांना रिस्पेक्ट मागा. तोपर्यंत वी वर डर्ट त्या वगैरे असं, म्हणजे अशा टाईपचं. मग नंतर अगदी खूप जवळजवळ करायचं. मग नंतर आणि मग प्रॅक्टिस नागपुरात सुरू केली. प्रॅक्टिस मी नाही, त्यानंतर आम्ही गेलो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मध्ये. बरं. मी आय वॉज टू गो फॉर इंग्लंड. ओके. इथे रेडिओलॉजी तिथे डिप्लोमाच होता त्या काळात, फेलोशिप नव्हती. पण म्हटलं बाबा आता इंग्लंडचं क्वालिफिकेशन घेऊन यायचं. तर सुभेदार माझे टीचर होते. तर सुभेदारांना एक दिवशी कळलं की ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये MD रेडिओलॉजी आहे. तर मग त्यांनी मला सांगितलं की तू इंग्लंडला जाऊन का करतो, तिथेही डिप्लोमाच आहे, त्यापेक्षा तू डिग्री कर ना MD इन रेडिओलॉजी, त्याच्यात कोणीच केलेलं नाही आहे. तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये आहे MD. मग त्यांचा एक स्टुडंट ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये होता. त्याच्याकडून त्यांनी फॉर्म बोलावला, ॲडमिशन फॉर्म माझ्याकरता वगैरे. मग तो भरून आम्ही पाठवला. म्हणजे क्रेडिट गोज टू डॉक्टर सुभेदार फॉर इनिशिएटिंग मी टुवर्ड्स MD. ग्रेट. हां. आणि त्यांचा जो स्टुडंट इतका छान होता की त्यांनी मला ॲप्लिकेशन दिल्यानंतर मला बोलावलं
म्हणजे मला फोन केला की प्रमोद तू 8 दिवस आधी ये, इंटरव्ह्यूच्या आधी, आणि परीक्षा घ्यावी लागते. देर वॉज ए कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन होती त्या काळात. ती दॅट वॉज 1965 मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूटची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होती. त्याची डेट आलेली होती आणि मग ते सिलेक्ट करतात 4 लोक, फक्त 4 सिलेक्ट करायचे बरं. यार MD करता. तर मग त्याचा मला मेसेज आला की यू कम 8 days अर्लियर. ठीक आहे म्हटलं. 8 दिवस मी आधी गेलो. ते मला त्यांनी माझी रेडिओलॉजी रिवाईज करून घेतली. आता DMREचं होतं पण मध्ये गॅप पडते ना, तर तेवढं ते हे केलं. मग आम्ही परीक्षेला बसलो. तर तिथे पद्धत अशी आहे की 4 लोक जर घ्यायचे असतील तर 8 लोकांना ते परीक्षेला बोलावतात. 8 आणि मग त्यापैकी दे सिलेक्ट 4 तिथं. तर तिथेही मी पहिला आलो त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये. पण आता मग प्रत्येक ठिकाणी आय हॅड सम हिच, काही ना काहीतरी मला भांडावं लागायचं म्हणा किंवा काहीतरी. तर 4च स्टुडंट घ्यायचे ते. हां. तर त्यावर्षी नेमकं काय झालं की 2 स्टुडंट त्यांचे स्वतःचे होते, ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमधून MBBS झालेले. त्यांना ते घेणं भागच आहे, कारण ते इन्स्टिट्यूट तेच पोरं आहेत. नंतर एक आर्मीचं ऑन डेप्युटेशन डॉक्टर आला MD करायकरता. तर आर्मीने पाठवलं म्हणजे घेणं आलंच. आणि एक साऊथ मधून जनरल जे सर्व्हिस असते, मेडिकल सर्व्हिस, त्यांतून एक ऑन डेप्युटेशन फॉर MD साऊथ मधून आला, मद्रास तिकडनं कुठून तरी. बरं, ते गव्हर्नमेंटचे कॅन्डिडेट्स असल्यामुळे दे हॅड टू टेक हिम ऑल्सो. म्हणजे 4 झाले ना इथे. तर म्हणजे माझ्याकडे एक्सेप्शन झालं. दे हॅड टू टेक मी. कारण मग त्यांच्या आपसात बोलणं झालं. ते मला नंतर कळलं की म्हणे सर इसको जो नहीं दिया तो अपने इंस्टिट्यूट की नाचक्की होईल म्हणे. यांनी जर केस केली तर ही इज फर्स्ट इन द कॉम्पिटिशन. मी हायेस्ट होतो. त्यामुळे याला जर तुम्ही नाही घेतलं तर तुमची नाचक्की होईल ना म्हणे. यू हॅव टू ब्रेक द रूल. यू हॅव टू टेक 5 कॅन्डिडेट्स. 5 कॅन्डिडेट घेतले. लिखाणाकडे खरं सांगू का, म्हणजे लिखाण मी पूर्ण थ्रूआउट मेडिकल, इवन माझी प्रॅक्टिस होईपर्यंत देखील केलं नव्हतं काहीच. पण एक आवड होती वाचनाची खूप. आणि माझे आता मित्रमंडळांना आपण उन्हाळ्यात किंवा सुट्टीमध्ये पत्र लिहितो की नाही, बरोबर. तर माझे मित्र माझी पत्र जपून ठेवायचे. ते म्हणायचे यार तू इतकं छान पत्र लिहितो की आम्हाला ते फेकवत नाही. इट हॅज ए रिरीडिंग व्हॅल्यू असं मित्र म्हणायचे. तर त्यामुळे म्हणा की काही वेळा पण माझं नंतर ठरलं होतं की बा लेखन करायचं. आणि माझी जी पहिली कथा जी आहे आयुष्यात लिहिलेली, त्याची स्टोरी तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या आईवडिलांनी सांगितली होती मला. मी मेडिकलमध्ये शिकत असताना की असं असं अकोल्याला घडलं होतं म्हणून. अकोल्याला एका डॉक्टरच्या बाबतीत घडलेली ट्रू स्टोरी आहे. माझ्या सगळ्या पुस्तकातल्या स्टोरी ज्या आहेत त्या सगळ्या सत्यकथा आहेत, इमॅजिनेशन काहीही नाही. तर त्याच्यामध्ये ती स्टोरी माझ्या डोक्यात तेव्हापासून होती, आईवडिलांनी सांगितलेली की असं असं घडलं वगैरे. आता वन्स तुम्ही एकदा ॲडल्ट झाले की मग आईवडील थोडंसं इकडचं तिकडचं सांगू शकतात ना. तर त्यांनी ती सांगितली होती मला, ती माझ्या लक्षात होती. तर ती मी पहिली कथा लिहिली. आणि ती पण केव्हा, प्रॅक्टिस बंद केल्यानंतर 2005 मध्ये. 2004 मध्ये प्रॅक्टिस बंद केली आम्ही. 2005 मध्ये कथा लिहिली. आणि त्या काळामध्ये, आता आहे की नाही माहीत नाही, त्या काळामध्ये सकाळ साप्ताहिक याची कॉम्पिटिशन घ्यायचे कथा लेखनाची. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये जवळजवळ 2000 कथा येतात युजली, असं ते त्यांच्या पत्रात मला आलं होतं लिहून. तर आणि फक्त 3 बक्षिसं देतात ते, 1, 2, 3.
हम्म. तर बक्षीस काय आता म्हटलं आपली पहिलीच कथा आहे, काय बक्षीस एक्सपेक्टेशन नव्हतंच. बरं. पण मग 10 दिवसानंतर म्हणजे हे अनाऊन्स झाल्यानंतर 10 दिवसांनी मला पत्र आलं संपादक मंडळाचं, की त्यातच त्यांनी लिहिलं होतं की जवळजवळ 2000 लोक भाग घेतात आणि त्यापैकी 3 लोकांना जरी आम्ही बक्षीस देत असलो तरी ज्या आम्हाला कथा आवडल्या, उल्लेखनीय कथा म्हणून ते 10 कथा निवडायचे. बरं. तर तुमच्या द्वंद्व या कथेची आम्ही उल्लेखनीय कथा म्हणून निवड केलेली आहे. ते फर्स्ट रेकग्निशन होतं तुमच्या लेखनाला. पहिलीच कथा मी लिहिलेली ती उल्लेखनीय कथा म्हणून निवड झाली सकाळमध्ये छान. त्याच्यात. आणि त्याच्याबद्दल बक्षीस म्हणजे काय होतं माहित आहे, की सकाळ साप्ताहिक वर्षभर फुकट. तुम्हाला घरी येणार. हो. आणि दुसरं उत्साहजनक गोष्ट अशी झाली की हे अनाऊन्स झाल्यानंतर मध्ये एक दिवस मला आशा बगेंचा फोन आला, मिसेस आशा बगे. हो. आता त्याचं नाव ऐकून होतं की बुवा त्या लेखिका आहेत आणि त्या माझ्या बायकोला ओळखत होत्या, कारण ती पण गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि आमचं एक 12 बेडचं नर्सिंग होम होतं बरं. पूर्वी. मॅडमचं नाव मंगला कोरवाडकर. बरं. म्हणजे खरे, तिचं जुनं मायाचं आडनाव खरे, म्हणजे हे नावा खरे जे हा. पॉलिटिशियन होते ना त्यांची ती पुतणी बरं. सख्खी. तर ते ऐकलं होतं त्यांनी नाव, कोरवाडकर नाव. त्यामुळे मग त्यांचा फोन आला मला एक दिवस की डॉक्टर तुमची मी सकाळमध्ये कथा वाचली आणि मला फार आवडलेली आहे, तर तुम्ही आता लेखन करत राहा, असं त्यांचा म्हणजे उत्साहजनक फोन आला. हा. आणि अर्थात ते मी थांबणार नव्हतोच, मी ठरवलंच होतं की हळूहळू लेखन करत राहायचं. पण सगळ्या कथा माझं आणि माझ्या बायकोचं जवळजवळ 45 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आमच्या फील्डमध्ये. तर 90 to 95% कथा आमच्या एक्सपिरियन्सवर आहेत आणि 5% कथा अशा आहेत की जसं आता आनंद भेटला आणि सांगितलं, अरे प्रमोद मी माझे काका फार आजारी होते म्हणून मी जरा गेलो होतो गावाला आणि मग त्यांचं असं असं झालं. म्हणजे अशी एखादी खरी गोष्ट, पण अशी इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगितली तर त्याच्यावरून मग कथा बेतली. अशा पण स्ट्रिक्टली मी हे प्रिन्सिपलच करतो, सत्य कथा असेल तरच लिहायची. इमॅजिनेशनने काय वाटेल ते लिहू शकतो. बरोबर नाही का. पहिलं पुस्तक तुमचं कुठल्या साली प्रकाशित? पहिलं पुस्तक मला वाटतं ते 2000 लाईफ ड्राफ्ट, म्हणजे आयुरालेख, म्हणजे मग आयुष्याचा आलेख मेडिकल मध्ये असं असतं, असं तो हे पहिलं नाही आहे. याच्यातलं जे पुस्तक आहे ते मला वाटतं जुनं आहे, 2 वर्षापूर्वीच आहे किंवा 1 वर्षापूर्वीच आहे. ते तुम्हाला देण्याकरता आणून ठेवलेलं आहे मी. बरं. मग आतापर्यंत तुमचे किती पुस्तकं प्रकाशित झाले? 13वं पुस्तक, कथासंग्रह 13वे. पण माझं एक पुस्तक आणखी मध्ये प्रसिद्ध झालं होतं, ते वैद्यक शास्त्रातील कालवेद. बरं. हा. तर त्या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचं पारितोषिक मिळालंय मला. खूप छान. हा. त्याला त्या आता पारितोषिकाचंही नाव आहे काहीतरी मोठं लंबचौडं, पण त्याच्याबद्दल पारितोषिक मिळालंय मला विदर्भ साहित्य संघाचं. त्याच्यामध्ये कसं आहे की राईट फ्रॉम स्टोन एज पासून तर 20व्या शतकापर्यंत कसे डेव्हलपमेंट झाले. म्हणजे आता सुश्रुत त्या काळात आपला सुश्रुत, त्यानंतर मग बाकीचे लोक एक 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 शोध कसे लागले. जेन्नर त्यांनी स्मॉल पॉक्स हे केलं, असं पोलिओ, असं करत करत 20व्या शतकापर्यंत मी ती सिरीज माझी दर 15 दिवसांनी तरुण भारतामध्ये प्रसिद्ध व्हायचे. त्याच्यावरचं पुस्तक त्याचं मग म्हणजे एक भाग्य म्हणजे की त्याचे 3-4 एपिसोड झाले होते. 15 दिवसांनी एक एपिसोड तो पब्लिश करायचा. सुधीर पाठक त्यावेळेला संपादक होते, तर त्यांनी ते. तर 4था एपिसोड झाल्यानंतर विनोद लोकरे म्हणून
हे पब्लिशर आहेत इथे नागपुरात, बरं. ते शाळा कॉलेजेसचे पुस्तकं प्रसिद्ध करतात. त्यांची माझी विशेष ओळखही नव्हती. थोडीशी ओळख मला अशोक मोटेंनी त्याची करून दिली होती. अशोक मोटे माझा फार चांगला मित्र होता. अशोक मोटे, विंग कमांडर अशोक मोटे म्हणून बरं. वारले ते आता, तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल त्यांचं. ते देखील सुंदर कथा लेखक होते, युद्ध कथा लिहायचे. तर त्यांनी माझी विनोद लोकरेशी ओळख करून दिली होती किंवा हे देखील पब्लिशर. तर ते एकदा घरी आले म्हणाले की डॉक्टर साहेब मला हे तुमचं हे जे लेख येते वर्षभर येत आहेत ना, म्हटलं येणार आहे वर्षभर, तर त्याचं पुस्तक मी काढणार. ओके. अरे म्हटलं बा यासारखं भाग्य काय पाहिजे लेखकाला की घरी येऊन प्रकाशक म्हणतो की मी तुझं पुस्तक काढतो. बरोबर. तर त्यांनी ते काढलं आणि त्याच्या आग्रहानेच मी ते विदर्भ साहित्य संघाला पाठवलंही की नाही म्हणे इतकं सुंदर झालंय म्हणे हे पुस्तक की तुम्हाला बक्षीस नक्की मिळेल, तुम्ही पाठवा तर खरी. आय वॉज रिलेक्टेड, म्हटलं काय पाठवायचं, पण मिळालं बक्षीस त्याला. माझी कथासंग्रह माझे आत्ता रिसेंटली मागच्या त्याच्या या 14 डिसेंबरला 13वा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. 13वा. हो. तर मला यावरच असं विचारावंसं वाटतं की तुमच्या आयुष्याचे 2 भाग, म्हणजे एक लेखन कार्याचा भाग आणि एक वैद्यकीय कार्याचा भाग. एवढा मोठा नाही हो. आवडीचं काय आहे, म्हणजे तुम्हाला जर रमायला आवडतं तर ते वैद्यकीय शास्त्रात जास्त रमायला आवडतं की आता लेखनात? मला अजूनही वैद्यकीय याच्यातच रमायला आवडतं. कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला अजूनही स्वप्न पडतात ती की मी रेडिओलॉजीचं लेक्चर देतोय किंवा मी अमुक एक्सरे बघतोय, याचं ओपिनियन काय असं विचार, असे अजूनही कधी कधी स्वप्न पडतात. म्हणजे इतकं डोक्यात रेडिओलॉजी भिनलेलं आहे की लोकांना इतर स्वप्न पडत असतील, मला ही अशी स्वप्न पुष्कळ पडतात. खूपच छान. कधी कधी. बरं, लेखन क्षेत्रात आता पुढलं भविष्यात काय, म्हणजे पुढे काय लिहायला घेणार आहात असं? नाही, आता खरं सांगू का, माझ्या 3 कादंबऱ्या मी प्लॅन केल्या होत्या. बरं. लिहायच्या 3 कादंबऱ्या. एक पहिली कादंबरी लिहिणार होतो, ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा एक प्रकार फक्त इंडियामध्येच आहे बरं का. तुम्ही बघाल असाल ना, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतो, औषधांबद्दल सांगतो कंपनीचा. तर त्याच्या आयुष्यावर मी कथा लिहिणार. पहिलं कादंबरी ती लिहिणार होतो. दुसरी कादंबरी होती एन कुमार म्हणून, तुम्ही नाव ऐकलं असेल, मोठा बिझनेसमन आहे एन कुमार. तर त्याचं आयुष्य खूप इंटरेस्टिंग आहे. तो माझ्या संबंध एक्सरेमुळे झाला, कारण सगळ्या फॅमिलीज मोठ्या छोट्या सगळ्याचं, मी त्यावेळेला प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट असल्यामुळे माझ्याकडे यायच्या. त्याच्या म्हणजे मी 28व्या वर्षी प्रॅक्टिस सुरू केली आणि वयाच्या 30व्या वर्षी आय वॉज नोन इन एंटायर विदर्भ. 2 वर्षात माझं नाव इतकं झालं की इवन आदिलाबाद हे वगैरे जवळपासचे जे इतर स्टेट आहे, एमपीतले तर कितीतरी पेशंट माझ्याकडे यायचे. आणि दुसरं काय झालं की माझा जो MDचा सब्जेक्ट होता तो ब्रेन इन्व्हेस्टिगेशनचा सब्जेक्ट होता. इट्स अ रेअर सब्जेक्ट. तर मी मॅडमला म्हटलं, मॅडम माझं प्रायव्हेट प्रॅक्टिस करणार आहे मी. आमच्या मॅडम त्यावेळेला प्रोफेसर होत्या ऑल इंडिया. मी त्यांना भेटायला गेलो घरी. त्यांना म्हटलं, मॅडम ये बहुत ही कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट दिया, म्हटलं आपने स्टडी ब्रेन मधल्या ज्या कॅव्हिटीज असतात त्याचा अभ्यास असा. तर म्हटलं आय एम गोइंग टू बी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर, यू गिव्ह मी सम कॉमन सब्जेक्ट लाईक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट, चेस्ट वगैरे असे. तर नो म्हणे, यू आर DMRE ऑलरेडी, सो आय वॉन्ट समथिंग डिफरेंट अँड एक्स्ट्राऑर्डिनरी फ्रॉम यू. ये बाकी के सब्जेक्ट तो बोले ऑर्डिनरी इसके लिए ठीक है, बट फ्रॉम यू आय वॉन्ट समथिंग डिफरंट. आणि त्यावेळेला मग रिलक्टंटली मी कपाळावर हात मारत, ठीक आहे म्हटलं, आता मॅडम इतकी ॲडॅमंट आहे तर करूया असं. पण दॅट प्रूव्ड ॲज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज फॉर मी. असं जे म्हणतात ना इंग्लिशमध्ये, ब्लेसिंग इन डिस्गाईज.
कारण डॉक्टर टावरी तुम्ही नाव ऐकलं असेल. हो. टावरींचं इन्स्टिट्यूट आहे हो. इथे. तर त्यांनी वेलोर त्यांचे भाऊ वारले म्हणून मग ते ही डिसाइडेड टू कम बॅक टू नागपूर. त्यांनी वेलोरमध्ये काम केलेलं आहे. व्हेरी फेमस मॅन आणि प्रिन्सिपल्ड मॅन अगदी. तर त्यांना कळलं की माझा सब्जेक्ट ब्रेनचा होता, स्टडीचा. तर ब्रेनचा सब्जेक्ट होता म्हणून ते एक दिवशी माझ्याकडे आले. म्हणे प्रमोद तू ब्रेन में क्या करता. म्हटलं क्या नहीं करता ये पूछो. म्हटलं 1 year I was managing the entire hospital of All India Institute alone. म्हटलं पुढच्या ते मी सांगितलं ना की पहिली कादंबरी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या आयुष्यावर प्लॅन केली होती. दुसरी एन कुमारच्या आयुष्यावर प्लॅन केली होती. कारण ही स्टार्टेड या रोड मेकिंग टीम असते ना त्याच्यामध्ये तो होता. तिथपासून त्यांनी सुरुवात केली असं. आणि तिसरी कादंबरी लिहिणार होतो. तुम्ही आय स्पेशालिस्ट या काय त्यांचं नाव बघा, त्यांचं नाव ऐकलं असेल. फेमस आय स्पेशालिस्ट लेडी नागपूरच्या होत्या सुतारिया. डॉक्टर सुतारिया नाव ऐकलं असेल. तर तिच्या आयुष्यावर कादंबरी मी कादंबरी म्हणजे पण आता तुम्ही लिहिणार आहात आता नाही लिहिणार आहे कारण मला वाचता येत नाही ना आता. थोडं लिहायचं वाचन नाही. त्यामुळे मला काय असतं की कादंबरी लिहायची म्हणजे रेफरन्सेस ते परत वाचावं लागतं. बरोबर. तर दुसऱ्याकडनं वाचून घेऊ नये ते म्हणजे इट इज कंबरसम. म्हणून मी ठरवलंय की माझ्या 15 पुस्तकं झाले की मी बंद करणार आहे. पण आता 14 झाले म्हणजे 13 झाले. म्हणजे 13 दोन कथासंग्रह पुस्तकं झाले. येणार. 14 याच्याकरता 14वं की पुढच्या वर्षीचं पुस्तक मी माझ्या नातीला अर्पण करणार आहे. ती आता ती आमच्या फॅमिलीमधली पहिली लॉयर झालेली आहे. हा ती LLB झालेली आहे आणि आता LLM करते आहे. म्हणजे शी वॉन्ट्स टू डू LLM. आता बघेल आता. आणि 15वं पुस्तक आणि 15वं एक समारोपाचं शेवटलं असा विचार आहे. किंवा हे सर्वे तू सुखीनं संतू सर्वे संतू निरामया. रात्र आवडते की दिवस आवडतो. नाही आवडतो दिवसच. काही प्रश्न नाही. चहा की कॉफी. कॉफी. लेखन की वाचन. वाचन. आवडतं चित्रपट. चित्रपट असं सांगता येणार नाही पण मला रेखाचे सिनेमे आवडतात. क्या बात आहे. रेखा. आवडतं एखादं गाणं. गाणं असं काही खास एकदम आवडतं नाही पण आता ते गाईड मधलं एक गाणं माझ्या नेहमी लक्षात असतं. आज फिर जीने की तमन्ना. क्या बात है. हा ते गाईडचं गाणं माझ्या लक्षात असतं. कारण मला ती वहिदा रहमान देखील ऍज अन ऍक्ट्रेस आवडायची. बरं. आणि आवडता पदार्थ. तिखट की गोड. दोन्ही सांगा. तिखटात ते समोसे आलू बोंडे वगैरे हे सगळं अगदी फार आवडतं. मिसळ वगैरे. आणि गोडामध्ये रसगुल्ले. क्या बात आहे. पण जास्त गोड की तिखट. तिखट. गोड आम्ही आमच्या घरातच गोड फारच कमी खातो आम्ही. अगदी. आणि डायबिटीस नाही आहे बरं तरी देखील. बरं. फिरायला जायचं एखादं ठिकाण. हिल स्टेशन. आम्ही गेले कित्येक वर्ष आम्ही 73 पासून दरवर्षी 11 महिने प्रॅक्टिस आणि 1 महिना हिल स्टेशन. जंगल आवडतं की समुद्र आवडतो. समुद्र. आणि दुसरा कुठला. जंगल. नाही जंगलमुळेच नाही आवडत. बरं. जंगलात आम्ही तडवालाच गेलेलो आहे. समुद्र नॅचरली. येस. बरं. आणि शेवटचा प्रश्न की तुम्हाला आजवर आवडलेलं पुस्तक एखादं. हा असं एक सांगणं तर कठीण आहे हो. किंवा आयुष्य बदलून टाकणारं पुस्तक किंवा ते वाचल्यानंतर तुम्हाला जरा असं नाही वाटत मला कुठलंच पुस्तक असं. बरं. पण इतकी पुस्तकं वाचली आहेत मी की असं एक नाव सांगणं कठीण. आपण महाभारत आम्हाला फार आवडतं. मी आणि माझा भाऊ दोघांनाही आम्ही महाभारताचे खूप शौकीन आहोत. तर महाभारत अगदी पेज वाचलेलं आहे. खूप छान. महाभारत.